त्यावेळेस त्याची स्तुती आराधना करतो तर परमेश्वर आमच्यामध्ये विराजमान आहे ना. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देव आमची प्रार्थना ऐकतो. काल मुंबई ठिकाणी माझी सभा होती. रात्री उशिरा निघालो, थोडं थकलो झोपलो तो मामाला फोन आला. 2-3 कॉल केले. नंतर ना मामाने म्हणले की वचन तुला सांगायचं. हालेलुया. वचनाला तर कधी हालेलुया. आज सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या वचनामधून आम्ही पाहणार आहे की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आहे की नाही. आम्ही पाहतो आणि ही जी गोष्ट आहे ऐतिहासिक गोष्ट आहे. आहे का नाही. प्रभू येशू ख्रिस्त आला म्हणजे कधी आला, का आला, केव्हा आला अशातला भाग नाही. खरंच आला होता का नव्हता आला, त्याचा जन्म झाला किंवा नाही झाला असं एखादी गोष्ट आहे अशातला भाग नाही. आम्ही बायबलमध्ये ज्यावेळेस पाहतो, बायबलच्या काय भविष्यवाण्या आहेत, मी नंतर परत कधीतरी त्या गोष्टी सांगेन की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याच्या अगोदर उत्पत्तीपासून मलाखीचं जे पुस्तक आहे 39 बायबलमध्ये 39 जे पुस्तक आहेत त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रत्येकाने भविष्यवाणी केलेली आहे की येशू या जगामध्ये येणार आहे, येशू या जगामध्ये येणार आहे, येशू या जगामध्ये येणार आहे, तो आम्हाला तारण देणार आहे का नाही. आम्ही बायबलमध्ये उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये जर पाहिलं तर परमेश्वराने पहिल्यांदा जर भविष्यवाणी केली असेल तर परमेश्वराने केलेली आहे. उत्पत्तीचं पुस्तक 3 अध्याय 15 वचनामध्ये परमेश्वराने येशू ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी केलेली आहे. अब्राहमाने केलेली आहे, याकोबाने केलेली आहे, दावीद राजाने सर्वात जास्त भविष्यवाणी केल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी. आणि नंतर यशायाने तर एकदम स्पष्टरित्या सर्व गोष्टी त्याने तर स्पष्ट सांगितल्या की येशू या जगामध्ये आम्हाला तारण देण्यासाठी या जगामध्ये येणार. आहे का नाही. जर आम्ही 7वा अध्याय यशायाचं पुस्तक 7वा अध्याय जर आम्ही काय वचन त्यामध्ये पाहिले, 9वं वचन त्यामध्ये लिहिलेलं आहे की प्रभू या जगामध्ये ज्यावेळेस तो येणार आहे, तो येणारा परमेश्वर कोण आहे आणि म्हणजे येशू कोण आहे त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. परत 9वा अध्याय 14व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये देखील भरपूर भविष्यवाण्या येशू विषयी लिहिलेल्या आहे. आणि येशू या जगामध्ये आलेला आहे. येशू या जगामध्ये आल्यानंतर आम्ही पाहतो की इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे. येशू या जगामध्ये आल्यानंतर काळखंड जे आहे 2 भागामध्ये विभागले गेलेला आहे. बायबल आम्हाला सांगतं किंवा इतिहासामध्ये आम्हाला ह्या गोष्टीची नोंद मिळते की येशू ख्रिस्त या जगामध्ये आल्यानंतर काळखंड जे आहे त्या काळखंडाचे 2 भाग झालेले आहेत. आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त येण्याच्या पूर्वी अमुक 400 वर्ष, 200 वर्ष, 500 वर्ष, आहे का नाही, 1000 वर्षापूर्वी दावीद होता, यशाया 600 वर्षापूर्वी होता, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर, आहे का नाही. आणि येशू ख्रिस्त जन्मल्यानंतर इसवी सन सुरू झालेला आहे. त्या आजची तारीख जी आहे का नाही, आज किती तारीख आहे, 5 तारीख आहे का नाही, 11वा महिना आणि 2025 हे जे दिवस आहे, वर्ष आहे, महिना आहे, ते येशू ख्रिस्ताला या जगामध्ये येऊन हे इतके दिवस झालेले आहे. किती दिवस झालेले, 5 दिवस 11 महिने आणि 2025 वर्ष येशू ख्रिस्ताला या जगामध्ये येऊन झालेले आहे. येशू ख्रिस्ताला या जगामध्ये येण्याचा उद्देश किंवा आम्ही म्हणतो की 25 तारीख का, 25 तारीख का, आहे की नाही. नाताळ मग येशू ख्रिस्ताचा जन्म 1 तारखेलाच पाहिजे, आहे की नाही. परंतु असं नाही. यहुदीच्या परंपरेनुसार म्हणजे जे यहुदी इस्रायली लोक आहेत त्यांच्यामध्ये परंपरेनुसार कसा असायचा, 8 दिवसाच्या नंतर त्यांच्या जन्म बुकामध्ये त्याची नोंद व्हायची, त्याचं नामकरण व्हायचं आणि त्याच्या जन्माचं त्या ठिकाणी त्या दिवसाला. म्हणून एक लक्षात घ्या की त्या दिवसाला महत्व असायचं. 8व्या त्यावेळेस सुलता असायची आणि त्यांचं नामकरण व्हायचं. मग येशूला ज्यावेळेस 8व्या दिवशी मंदिरामध्ये आणलं त्यावेळेस त्याचं नामकरण झालं, सर्व वेदी पार झाल्या. म्हणून नवीन वर्ष जे येतं ते लक्षात घ्या 1 तारखेला येतं, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्ताचा जन्म 25 तारखेला आम्ही का करतो, कारण 25 तारखेच्या बरोबर 8 दिवसानंतर
येशू ख्रिस्ताचं समर्पण झालं, विधी परंपरेप्रमाणे विधी पूर्ण केल्यानंतर ना तो पहिला दिवस म्हणजे 1 तारीख. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की येशू या जगामध्ये आलेला आहे. आणि परंतु या जगामध्ये येशू कशासाठी आलेला आहे, का बरं आलेला आहे? येशूला स्वर्ग सोडायचं काय कारण आहे का नाही? सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्ही बारकाईने पाहतो त्यावेळेस आज मी एकच गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की परमेश्वर या जगामध्ये एका गोष्टीसाठी येशूने या जगामध्ये काय घेतलेले, धाव घेतलेले आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी तो कशासाठी आलेला आहे? आम्हाला स्वर्गाकडे नेण्यासाठी, स्वर्गामध्ये नेण्यासाठी. म्हणून ज्यावेळेस येशू या जगामध्ये आला त्याने आपल्या सुवार्तेची सुरुवात केली आणि आम्ही पाहतो की 30 वर्षापर्यंत तो आई बापाच्या आज्ञामध्ये राहिला. आणि 30व्या वर्षानंतर येशूने देवाची सेवा म्हणजे त्याचं जे उद्देश होता, महत्वाचा उद्देश होता, त्या गोष्टीकडे त्याने सुरुवात केलेली आहे. मग येशू या जगामध्ये आल्यानंतर त्याने सुवार्ता सांगितली. काय सुवार्ता सांगितले बघा, जर आम्ही पाहिलं मत्तयाचं पुस्तक 3रा अध्याय, क्षमा करा 4था अध्याय आणि 17 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सुवार्ता सांगितलेली. येशू या जगामध्ये येण्याचा उद्देश येशूने सांगितलेला आहे. काय बघा काय म्हटलेलं आहे, तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. आता परमेश्वराचं राज्य जवळ आलं, पश्चाताप करा. येशूची सुवार्ता एकच होती, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. मग स्वर्गाचं राज्य जवळ आलं म्हणजे कुठं आलं? 1000 किलोमीटर, 5000 किलोमीटर, 10000 किलोमीटर किंवा 100 किलोमीटरवर स्वर्गाचं राज्य आहे का? नाही, आहे का नाही? का डोंगरावर कुठल्या तर डोंगरावर परमेश्वर आला तिथं राज्य आहे का? नाही. आम्ही जर जमिनीमध्ये खाली खोल गेलो तिथं स्वर्गाचं राज्य आहे का? नाही. आम्ही पाहतो स्वर्गाचं राज्य आलं म्हणजे कसं, तुमच्या जवळ येणं. स्वर्गाचं राज्य तुमच्या जवळ आलं म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जवळ आहे. हालेलुया. कारण स्वर्ग देणारा तो एकमेव देव आहे. आणि म्हणून या सुवार्तेवर आम्ही काय केला पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. कारण देवाचं वचन सांगतं ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने ही सुवार्ता सांगितली त्यावेळेस परमेश्वराने आमच्यावर प्रेम केलं. म्हणून देवाला पुन्हा एकदा देवाच्या जवळ आम्हाला जाण्यासाठी परमेश्वराने मार्ग केला. कारण देव आमच्यावर ममता करतो. देव काय करतो? आमच्यावर ममता करतो. देव जो आहे तो आमच्यावर प्रीती करतो, माया करतो. म्हणून साठी परमेश्वराने आम्हाला ही घोषणा, ही पश्चातापाची जी प्रभू येशू ख्रिस्ताने जी घोषणा केली ती आम्हाला काय करायला पाहिजे? स्वीकारायला पाहिजे. कारण पश्चातापाचं मन परमेश्वर देतं. बघा जर वचन पाहिलं रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं या ठिकाणी परमेश्वराचं वचन काय सांगतं बघा. किंवा देवाची ममता, देवाची ममता तुम्हाला पश्चातापाकडे नेणारी आहे. हे न समजून तू त्याची ममता, क्षमा, सहनशीलता करतोस काय? या ठिकाणी आम्हाला पहा, या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर परमेश्वराची ममता आहे. देवाचं ममता मतलब हिंदी मध्ये प्रेम म्हटलेलं आहे. परमेश्वर का प्रेम है जो हमें मन फिराव की ओर लेके जाता है. हिंदी मध्ये असं वाक्य आहे. मराठीत असं येतं की परमेश्वर देवाची ममता, देवाचं प्रेम आम्हाला काय करते? पश्चातापाकडे घेऊन जाते. आता पश्चाताप म्हणजे काय? खूप मोठा प्रश्न येतो. ऐका ना, पश्चाताप म्हणजे काय? पश्चाताप काय आहे? परमेश्वर का बरं येशू ख्रिस्त सारखं सांगत होता पश्चाताप करा स्वर्गाचं राज्य जवळ आहे, पश्चाताप करा स्वर्गाचं राज्य जवळ आहे. म्हणजे काय? ज्यावेळेस आम्ही पाहतो की पश्चाताप म्हणजे आम्ही केलेले अपराध, आम्ही केलेले पाप स्वतः कबूल करणं, परमेश्वरासमोर कबूल करणं आणि ते पाप सोडून देणं म्हणजे पश्चाताप.
आहे का नाही? पश्चाताप काय? पश्चातापाचा अर्थ काय येतो? पश्चाताप बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. पश्चाताप आणि पस्तावा या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचे दोन शिष्याविषयी या गोष्टी खूप आम्हाला पाहायला मिळतं. पेत्र जे होता, देवाचा जो शिष्य होता, तो काय करायचा? त्याने काय केलं? प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला. त्याला मी ओळखत नाही, तो कोण आहे मला माहित नाही. 3 वेळेस येशू ख्रिस्ताचा नाकार केला. परंतु ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणते, परमेश्वरा माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, मैं तुझसे बहुत मोहब्बत करता हूं, मी खूप तुझ्यावर प्रेम करतो. आणि येशूने म्हटलं असं, ज्या वेळेस मला धरून येतील ना, जोपर्यंत मला 3 वेळा नाकारणार आहे, आणि जोपर्यंत 3 वेळा मला नाकारल्याशिवाय तू नाकारला की त्यावेळेस कोंबडा अडवेल. त्यावेळेस तू समजून घे, तू काय म्हणला, तू माझा धिक्कार करणार आहे, तू मला नाकारणार आहे. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पकडून नेलं आणि चौकशीसाठी नेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की पेत्राने 3 वेळेस परमेश्वराचा नाकार केला. आणि मग त्यावेळेस कोंबडा आरवला. ज्यावेळेस कोंबडा आरवला त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राकडे पाहिल्याबरोबर येशूने केलेली जी भविष्यवाणी होती ती त्याला आठवली. आणि तो काय केला? बाहेर जाऊन मागसा रडला, देवाला माफी मागितली, देवाला क्षमा मागितली, पश्चाताप केला, देवासमोर रडला. आणि देवाला त्याने आपलं जे केलेलं चूक आहे ते देवासमोर कबूल केली. रडला, खूप रडला, अस्ताव्यस्त रडला. आणि देवाने त्याचे अश्रू पुसले, त्याला क्षमा केली. आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की तू जे आहे, तू काय आहे? खडक होणार आहे, मंडळीचा खडक, मंडळीचा पाया तू असणार आहे. आणि पेत्राला परमेश्वराने निवडलं, त्याच्या चुकाची, त्याच्या अपराधाची क्षमा केली. का बरं केली? कारण त्याने पश्चाताप केला. जर पश्चाताप केला नसता तर तो देवापासून दूर होता. आता दुसरा जो शिष्य आहे त्याचं नाव काय आहे? यहूदा इस्करियोत, आहे की नाही? आणि हा यहूदा बी परमेश्वरावर खूप प्रेम करायचा, खूप त्याच्याविषयी आदर असायचा. आणि काय केलेलं आहे त्याने पैशाच्या मोहापायी त्याने काय केलेलं आहे? येशू ख्रिस्ताला विकून टाकलं. चांदीच्या 30 सिक्क्यासाठी त्याने काय केलेलं आहे? येशू ख्रिस्ताला विकून टाकलं. आणि त्याला काय वाटलं की परमेश्वर, त्याने पाहिलेलं होतं त्याच्या रोजच्या जीवनामध्ये, त्याने पाहिलेलं होतं प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा मारायला यायचे किंवा ढोलमार करताना प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यातनं अदृश्य झाला. कड्यावरनं डोंगरावरनं ढकलत असताना येशू ख्रिस्ताला डोंगरावरनं ढकलून मारून टाकणार होते. येशू ख्रिस्त तिथनं अदृश्य झाला. म्हणून यहूदाला एक विश्वास होता की मी जर धरून दिलं तर येशू ख्रिस्त काय करेल? सुटून येईल माझे जे पैसे. आता त्याने धरून देण्याचा बायबलमध्ये खूप वेगळा त्या ठिकाणी हे आहे. आम्ही पाहतो की ज्यावेळेस एका व्यभिचारी स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकावर जो तेलाची कुप्पी तिने जे ओतली ते खूप महाग होतं. त्या काळामध्ये 300 रुपयाचं होतं. आणि यहूदा इस्करियोत जो होता ना, तो काय करायचा की जे काही लोक द्यायचे ना त्याचा 10वा भाग त्याने स्वतःला काढून घ्यायचा. आणि या ठिकाणी त्या बाईने ती कुप्पी प्रभू येशू ख्रिस्ताच्या माथ्यावर ज्यावेळेस त्यांनी ओतली ती तेल महाग होतं, खूप महाग होतं. मग याचा कितवा भाग गेला? 300 रुपयाच्या तेलातला 10वा भाग म्हणजे किती झाले? 30 रुपये, है का नाही? म्हणून त्यांनी 30 रुपयासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने धरून दिला. त्याला त्याच्यामध्ये एक लालच होता, एक मोह होता. आणि त्यासाठी त्याने येशू ख्रिस्ताला धरून दिला. परंतु ज्यावेळेस आम्ही बायबल वाचतो, ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, ज्यावेळेस त्याला विचारपूस करण्यासाठी नेलं, ज्यावेळेस त्याला लोकांनी मारलं, हाणलं, त्याची दाढी ओढली, त्याच्या तोंडावर थुंकले, त्याला चापटे मारण्यात आलं, त्याला काट्याचा मुकुट घालण्यात आला, त्यावेळेस यहूदा इस्करियोतला खूप वाईट वाटले. मी काय केलं? मी माझ्या गुरुला 30 रुपयासाठी, पैशासाठी, मी मोहासाठी त्याला काय केलेलं आहे? धरून दिलेलं नाही. हे मी चुकीचं केलेलं आहे. त्याला काय झाला? त्याने केलेल्या पापाची जाणीव झाली. त्याच्या मनामध्ये आलं की मी पाप केलेला आहे.
आणि त्याने काय केलेलं आहे, ज्या लोकांना त्याने धरून दिलं होतं त्यांच्याकडे गेला, त्या पुरुषाकडे गेला आणि त्याने सांगितलं, हे जी मला पैसे दिलेले आहेत हे पैसे तुम्ही घ्या आणि माझ्या गुरुला सोडा. त्यावेळेस त्याने म्हटलं, ते आता तुझं तू बघ, तुला काय करायचं. त्याने काय केलं, ते पैशाची जी थैली होती, जी पैशाची पिशवी होती, त्याने त्या ठिकाणी फेकून दिली. मला नाही पाहिजे. त्या ठिकाणी त्याला जाणीव झाली की मी या पैशाच्या पायी, मोहाच्या पायी मी माझ्या गुरुला, माझ्या परमेश्वराला मी काय केलेलं आहे, धरून दिलेलं. त्याला जाणीव झाली. परंतु जाणीव झाली पण त्याने पश्चाताप केला, पस्तावा केला. त्याने काय केलं, ते पैशाची पिशवी त्या मंदिरामध्ये फेकली आणि त्या पुरुषाला, ज्या पुरुषाने ते पैसे घेतले त्याने म्हटले की हे पैसे रक्ताचे आहे. कारण त्यांच्या मनामध्ये होतं की येशूला वधस्तंभावर द्यायचं होतं, त्याला मारायचं होतं. म्हणून त्या पुरुषी लोकांनी सांगितलं की हे पैसा रक्ताचा आहे, हे आपल्या मंदिरामध्ये नको आहे. आणि यहुदा इस्करियोतने ते पैसे टाकले आणि जाऊन काय केलं, त्यांनी गळफास घेतला. आता या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. याला पश्चाताप, पापाची जाणीव झाली, यांनी पश्चाताप केला. यहुदा इस्करियोतला पापाची जाणीव झाली, त्याने काय केला, पछतावा केला. पछतावा या शब्दाचा अर्थ पूर्ण पश्चाताप नाही. त्याला जाणीव झाली, त्याने चुकलेलं सर्व गोष्टी, सगळ्या गोष्टीची जाणीव झाली. परंतु त्याच्या पलीकडची जी गोष्ट होती, परमेश्वर जो चाहतो, परमेश्वराला जे आवडतं की पश्चाताप करून त्याने देवाकडे वळायला पाहिजे, त्याने नाही वळलं. त्याने काय केलं, आपल्या जीवनाला संपवून टाकलं. हे परमेश्वराची वेगळी योजना आहे. मी परत कधी तर बोलले या विषयावर. पण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं पश्चाताप आणि पस्तावा. आता पश्चातापामध्ये ही आहे की आम्ही परमेश्वरासमोर अश्रू गाळून, देवासमोर रडून ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस देव जो आहे आमच्या पापाची क्षमा करतो. ह्याला पश्चाताप. या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वर, लूकाचं पुस्तक याचा जर 7वा अध्याय आम्ही पाहिला, 40 पासून काही वचन आहेत, 51 परत वचन आहेत. त्यामध्ये एक स्त्री आहे, पापी स्त्री आहे, त्या गावातली बदनाम स्त्री आहे. आणि ती काय केलेले, प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी जेवायला बोलवलंय त्या गावामध्ये. आणि त्या गावामध्ये येशू ख्रिस्त जेवायला गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी काय केलेलं आहे, येशू ख्रिस्त ज्या घरामध्ये, ज्या पुरुषाने, त्याचं नाव शिमोन आहे, आणि त्याने त्याला जेवायला बोलवलेलं आहे. आणि जेवायला त्या ठिकाणी गेला असताना प्रभू येशू ख्रिस्त त्या घरामध्ये जेवत असताना, त्या ठिकाणी बसला असताना, त्या गावातली बदनाम स्त्री, जी बेबिचारी स्त्री होती, त्या गावामध्ये म्हणजे तुच्छ मानणारीची स्त्री होती, ती काय केलेली आहे, त्या ठिकाणी आलेली आहे. तिला कळालं येशू त्या गावामध्ये आलेला आहे आणि तिने आलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे, लक्षात घ्या, समोर नाही, पाठीमागे ते उभारलेले आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ ते उभारून एवढं रडत आहे, पश्चाताप करत आहे, रडत आहे. आणि त्याने काय केलेलं आहे, आपल्या हसवाने प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय काय केलेले, त्याने पुसलेले आहे. रडत त्याने पाय पुसत आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे. ज्याने त्याला बोलवलं होतं तो परुषी अभ्यासक, शास्त्राचा अभ्यास करणारा मोठा मनुष्य होता. आणि त्याने म्हटलं की जर हा भविष्यवक्ता असता, हा जर देवाचा पुत्र असता, तर याला स्पर्श करणारी जी स्त्री आहे, कोण, कशी, किती पापी आहे हे त्याला कळालं असतं, त्याने स्पर्श करू दिला नसता. त्याने काय केलेलं आहे, मनामध्ये विचार करत. आणि इकडं एक स्त्री आहे, पश्चाताप करत आहे, ती मनामध्ये पश्चाताप करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अश्रूने पाय धुवत आहे. दोघांचं मन परमेश्वराने पाहिलं, दोघांचं मन परमेश्वराने पाहिलं. आणि त्या शिमोनाला म्हटलं की शिमोना, मला एक उत्तर दे. एकाचं 5 रुपये देणं होतं, एकाचं 50 रुपये होतं. आणि दोघांकडे द्यायला काहीच नव्हतं. मग ह्या दोघांना एका सावकाराने काय केलेलं आहे, ज्याचं देणं होतं त्याला माफ केलं. त्याला काय केलेलं आहे, त्याला माफ केलं. मग सर्वात जास्त आनंद, सर्वात जास्त खुशी कुणाला होईल? मग त्याने सांगितलं की प्रभू, ज्याचं जास्त माफ केलेलं आहे तो जास्त प्रेम करेल. आणि बायबल आम्हाला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की बरोबर तू सांगितलं, तुम्ही जास्त पाप केलेलं आहे म्हणून हे जास्त प्रेम करेल. हालेलुया.
आणि परमेश्वराने तिच्याकडे पाहिलं. 50व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, 50-51 वचनामध्ये त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की जा तुझ्या पापाची क्षमा कर. क्षमा करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आणि क्षमा कोण करू शकतो? फक्त परमेश्वर करू शकतो. मग येशूने त्या ठिकाणी त्या स्त्रीने जे पश्चाताप केला त्या ठिकाणी येशूने तिच्या पापाची क्षमा केलेली आहे. आम्हाला पाहायला मिळतं. काय म्हणते बघा, जरा वाचा बघू. मग त्याने तिला म्हटले तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. तेव्हा त्याच्याबरोबर भोजनात बसलेले त्याच्या सोबत बसलेले जेवणासाठी आपसात म्हणू लागले पापांची क्षमा देखील करणारा हा कोण? पापांची क्षमा करणारा हा कोण आहे? पापाची क्षमा तर परमेश्वर करतो, पापाची क्षमा देव करतो. पण हा या स्त्रीला कसं काय म्हणतो की तुझ्या पापाची क्षमा झाली? आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं त्या स्त्रीने पूर्ण आयुष्यभर परमेश्वराची सेवा केली, परमेश्वराच्या संगती राहून परमेश्वराची सेवा केली, देवाच्या संगती राहिली. तिने पुन्हा कधी पाप केलेलं नाही, कारण पाप तिने सोडून टाकलं, पश्चाताप केलेला आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही पाप सोडतो, ज्यावेळेस पश्चाताप करतो आणि देवाकडे येतो, त्यावेळेस देव आमची पातके पुसवून प्रेषितांचं पुस्तक याचा 3रा अध्याय 19व्या वचनामध्ये काय म्हणते बघा. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा. कुठं वळायचंय? देवाकडे. पुढे लिहिलेलं आहे काय म्हणते? अशासाठी की विश्रांतीच्या समयी प्रभू जवळ यावे. तुम्ही प्रभू जवळ यावे, प्रभू जवळ असावे, देवाजवळ असावं, म्हणून तुम्ही पश्चाताप केला पाहिजे. आता पश्चाताप जर आम्ही केला नाही तर बायबल आम्हाला क्लिअर सांगतं. काय म्हणते बघा बघू. पश्चाताप केला नाही तर आम्हाला काय पाप आमचा काय होणार आहे? नाश होणार आहे. लुकाचं पुस्तक 13वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये काय म्हणतं बघा. लुकाचं पुस्तक 13वा अध्याय 3रं वचन. मी तुम्हाला सांगतो नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. सदोम गमोराचं तिथं उदाहरण दिलेलं आहे. ज्याने पाप केलेलं आहे, देवाकडे वळलं नाही, पश्चाताप केला नाही, अशा लोकांचा काय केलेला आहे? देवाने नाश केलेला आहे. म्हणून जर आम्ही पश्चाताप करत नाही तर आमचा नाश होणार. जगामध्ये कोणी पवित्र नाही, बायबल आम्हाला सांगतं. कोणी पवित्र नाही. 1 दिवसाचं मूल देखील असलं तरी तो पवित्र नाही, कारण आमचा जन्म पापाच्या द्वारे झालेला आहे. आमच्या रक्तामध्ये पाप आहे का नाही? ज्यावेळेस आम्ही बायबल वाचतो, रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय, आणि जर आम्ही 23वं वचन जर वाचलं, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? कारण सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले. सर्वांनी पाप केले. जगामध्ये येणारा कोणी असू द्या, ज्यावेळी जन्म घेतो त्याचा जन्म पापापासून आहे, रक्तात आमचा पाप आहे. म्हणून बघा, कोणतीही आई आपल्या लेकरांना कधी वाईट शिकवत नाही, कधीच वाईट शिकवत नाही. राग कुणाच्या लेकराला मार किंवा शिवी गाडी आई शिकवते का? आता सगळ्या इथं माझ्या एवढ्या बहिणी आहेत, कधी ती आपल्या लेकरांना कधी घाणेरड्या गोष्टी शिकवेल का? नाही शिकवत. आई काय करते? आपल्या लेकराला बेस्ट शिक्षण द्यायचा प्रयत्न करते, चांगलं शिकवते, चांगलं व्हावं, लेकरू चांगलं व्हावं, चांगलं शिकावं, चांगल्या गोष्टी करावं. म्हणून आई जी आहे ती काय करते? आपल्या लेकराला उत्तम शिक्षण देते. परंतु लेकरू जसं मोठं व्हायला सुरुवात होतं तर जे आतले गुण आहेत ना, पापाचे गुण दाखवायला सुरुवात करतात. पहिल्या दिवशी दिलं खाल्लं, नाही दिलं नाही पाजलं कमायचं. थोडं जरा मोठं झालं की आई भूक लागली, आईने जर दूध दिलं नाही तर वरडायला सुरुवात, रडायला सुरुवात, आहे का नाही? नंतर ना कधी कधी आई दूध पाजत जर वेळ पुढे तर राबलं आणि तिने आपल्या लेकराला बाजूला सरकून जर दरवाजावर जायला सुरुवात केली, खाली ठेवल्याबरोबर लेकराचा टाहो पडतंय.
त्याला राग येतोय, मला का बरं सोडलं, मला का बरं म्हणजे दूध पिताना का बरं मला दूर केलं, म्हणून त्याला राग येतं. ऐका ना, त्याच्या रागाची प्रतिक्रिया म्हणजे रडतं. नंतर ना पुढे लेकरू मोठं होतं, दूध पीत पीत आईला पोच करेल, आईचे केस वडील, ऐका नाही, सुरू होतं. हळू 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 लेकरू गुण दाखवाला. नंतर ना जरा मोठं झालं की शेजारच्या लेकरांची भांडण करायला सुरुवात होते. दुसऱ्या लेकराला मारून येणार, दुसऱ्या लेकराला ढकलून येणार. आई शिकवत नाही, त्याच्या रक्तामध्ये ते गुण आहे, पाप त्याच्या रक्तामध्ये आहे. म्हणून बायबल आम्हाला सांगतं की जो कोणी जन्म घेतो तो पापी आहे. दावीद राजा तर असं म्हणतो की मी माझ्या आईच्या उदरामध्ये माझे पिंड रूपाने रचना होत होते तेव्हाच आम्ही पापी. पहिला दिवस माझ्या आईच्या उदरामध्ये माझा होता तेव्हाच आम्ही पापी आहे. म्हणून माझा जन्म पापामध्ये आहे, परंतु येशू या जगामध्ये आले. कशासाठी? तुम्हाला आणि मला त्या पापापासून सोडविण्यासाठी त्याने जन्म घेतलेला आहे. त्याने या जगामध्ये कशासाठी आलेला आहे? तुम्हाला आणि मला त्या पापापासून सोडवण्यासाठी त्याने जन्म घेतला. मनुष्याचं देह त्याने धारण केलं. तो परमेश्वराच्या स्वरूपाचा होता, तो देवाच्या स्वरूपाचा होता, परंतु आज त्याने ते स्वर्ग त्याने सोडून, स्वर्गाला त्याग करून त्याने काय केलेलं आहे? परमेश्वराने मनुष्याचं रूप धारण केलेलं आहे. कशासाठी? तुम्हाला आणि मला त्या पापापासून सोडविण्यासाठी त्याने मनुष्याचा जन्म घेतलेला आहे आणि तो या जगामध्ये आलेला आहे. आणि त्याने आपल्याला त्या पापापासून त्याने सोडवण्यासाठी तो या जगामध्ये आलेला आहे. येशू या जगामध्ये येण्याचा उद्देश हाच होता की येशूच्या द्वारे आमच्या पापाची क्षमा व्हावी आणि आम्हाला तारण मिळावं, स्वर्गाचं राज्य मिळावं, म्हणून येशू या जगामध्ये आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. येशूचं येणं साधारण नाही. येशू या जगामध्ये हा स्वर्ग सोडून येणारा येशू हा साधारण येशू नाही आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने काय केलेलं आहे? या जगामध्ये तो आलेला आहे आणि त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने काय केलेलं आहे? आम्हाला परमेश्वराच्या जवळ केलेला आहे. येशू आम्हाला क्षमा करणार याबद्दल तर वादच नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला कशासाठी? बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय आम्ही 6 पासून काय वचन वाचलं तर त्यामध्ये खूप सुंदररित्या त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. बघा काय म्हणतं? तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचा होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले इथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. तो स्वर्ग सोडला. तो परमेश्वर असताना त्याने त्याला महत्व नाही दिलं. तुमच्या आणि माझ्यासाठी तो एक साधारण लीन नम्र होऊन तो या जगामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. कशासाठी? पापाची क्षमा करण्यासाठी. ज्यावेळेस परमेश्वराने पाहिलं की आज मनुष्याच्या प्रायश्चित्तासाठी, मनुष्याच्या सुटकेसाठी काय जरुरी आहे. बघा, रोमकरास पत्र 3रा अध्याय आणि 25 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? खूप सुंदररित्या लिहिलेलं आहे. बघा काय म्हणतं? त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे केले. यासाठी की पूर्वी झालेल्या पापाची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं
की परमेश्वराने आमच्या प्रायश्चितासाठी, आमच्या झालेल्या पातकासाठी आम्ही प्रायश्चित करावं, आम्ही पश्चाताप करावा म्हणून परमेश्वराने त्या येशूला या जगामध्ये मनुष्य करून पाठविलेला आहे. आणि त्याने आमची सुटका, आमच्या पापाची सुटका त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे, त्याने सांडलेल्या रक्ताच्या द्वारे आम्हाला प्रायश्चितासाठी परमेश्वराने त्याला समोर केलेला आहे. म्हणून पश्चाताप गरजेचा आहे. जर आम्ही पश्चाताप केला नाही तर आमचं जीवन आम्ही नाश पावणारे आहे. कितीही कोणी म्हणू द्या, काही म्हणू द्या, पश्चाताप एकदा करा, दहादा करा, अंक करा, तंक करा, या गोष्टी नाही. पापाची क्षमा झाली किंवा पापाची क्षमा होते, आता आम्हाला पश्चाताप करायची गरज नाही. नाही नाही, असं नाही. जर आम्ही पश्चाताप केला, ही गोष्ट खरी आहे की एकदा पाप केलं, आम्ही पापाची कबुली केली परमेश्वरासमोर, आम्ही पाप कबूल केलं, सोडून टाकलं, देवाने आमच्या पापाची क्षमा केलेली आहे. पण रोजच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही चालतो, त्या रोजच्या जीवनामध्ये दावीद राजा म्हणतो, जाने अनजाने में हुए हमारे अपराधों की तू क्षमा कर दे. म्हणजे या शब्दाचा अर्थ आता मराठीमध्ये जाने अनजाने म्हणजे कळत न कळत होणारे पातक जे आहेत आमच्या रोजच्या जीवनामध्ये. आता मी पहिल्याचं जीवन तर जगत नाही, मी पश्चाताप केलेला आहे, देवाला आपलं जीवन दिलेलं आहे, मग आता मी पहिल्याचं पाप करत नाही. किंवा मला माहित आहे परमेश्वराची भीती माझ्यामध्ये आहे, परमेश्वर मला पाहतो, देव माझ्याकडे पाहतो, मी ही गोष्ट केली नाही पाहिजे, हे पाप केलं नाही पाहिजे, या गोष्टीला मी टाळतो, पाप माझ्या हातनं होऊ नये ही मी जबाबदारी घेतो. परंतु कळत न कळत, जाने अनजाने, कळत न कळत, आम्हाला कळत नाही की हे आमच्याकडनं पाप झालेलं आहे. आता बघा, तुम्ही नवीन शर्ट घातला, पांढरा, समजा पांढरा शर्ट घातला आणि रोज पांढरा शर्ट घालून तुम्ही फिरता, ते मळण होतंय का नाही? तुम्हाला जाणवतंय का कधी म्हणे नाही जाणवत? थोडं 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 धूळ उडत ती शर्ट मळीन. मग परत आम्हाला धुवायची गरज आहे. पश्चाताप त्याच प्रकारे आम्ही एकदा स्वच्छ, देवाने आम्हाला तारणाचे वस्त्र दिलेले आहे, मी पुढे सांगेल, परंतु परत आमच्या छोट्या मोठ्या पापामुळं आमचे वस्त्र काय होते? मलिन होते. म्हणून त्यासाठी आम्हाला पश्चाताप गरजेचा आहे. आम्ही रात्री गुडघ्यावर टेकल्याबरोबर, हे देवा तो आजचा दिवस दिला, परमेश्वरा धन्यवाद, येशू धन्यवाद, परमेश्वरा तू मला आजचा दिवस दिला, आजच्या या दिवसामध्ये मी राहत असताना देवा ज्या झालेल्या ज्या चुका अपराध आहेत त्याबद्दल तेव्हा तू माझी काय कर, क्षमा कर. आम्ही ज्यावेळेस रात्री प्रार्थना करतो त्यावेळेस आम्हाला ही गोष्ट कळते की ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करतो, देवासमोर कबूल करतो, त्यावेळेस देव आमच्या ज्या या छोट्या मोठ्या पातकाची देव क्षमा करून टाकतो. हालेलुया. आम्ही मोठे तर अपराध करत नाही, परंतु न कळत होणारे पातक परमेश्वर क्षमा करतो. म्हणून यासाठी रोजच्या प्रार्थनेमध्ये आम्ही आठवण केली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. देवा दिवसभर सांभाळ, देवा तू जे झालं गेलं असेल, काय अपराधी असेल त्याची तू क्षमा कर, देव क्षमा कर. हालेलुया, हालेलुया. कारण ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करतो म्हणजे आम्ही देवाच्या समीप असतो, देवाच्या जवळ येतो. बायबल आम्हाला सांगतं पश्चाताप साधारण गोष्ट नाहीये. येशूने काय म्हटलं? पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. परमेश्वराने सारखं एकच सुवार्ता सांगितलेलं आहे, पश्चाताप करा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आहे. स्वर्गाचं राज्य म्हणजे आम्ही परमेश्वराच्या समीप आहे, आमच्या जवळ देवाचं राज्य आहे, आमच्यामध्ये देवाचं राज्य आहे. ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो देव आमच्यामध्ये असतो. हालेलुया. आम्ही देवामध्ये असतो. म्हणून स्वर्गाचा आम्हाला एक माहित आहे, या जीवनाची यात्रा ज्यावेळेस संपेल त्यावेळेस मी परमेश्वराजवळ असणार. हालेलुया. जीवन किती जगलं याला महत्व नाही, जीवन कसं गरिबीमध्ये जगलं किंवा कशामध्ये जगलं याला महत्वाचं नाही. तर आमचं जीवन जे आम्ही कसं जगलं, आम्ही कसं देवाच्या जवळ आलो, देवाला आपलं जीवन कसं, तुम्ही देवाला आपल्या जीवनामध्ये किती स्थान दिलं, देवाने जे आम्हाला आज्ञा दिलेले पश्चाताप केलेला आहे का नाही, आम्ही देवाला आपलं जीवन दिलेलं आहे का नाही, हे परमेश्वर पहा. कारण परमेश्वर जो आहे तुमचं रंग रूप, पैसा अडका, धन दौलत किंवा तुमचं एज्युकेशन, तुमचं स्टँडर्ड देव पाहत नाही. तर देव फक्त तुमचं मन पाहत, देव तुमचं अंतःकरण पाहत.
पाहतो. म्हणून हिंदीमध्ये पश्चातापाला काय म्हणलेलं आहे? मन फिराव की प्रार्थना. मन फिराव, पश्चातापाचं मन फिराव. पश्चाताप म्हणजे आमचं मन जे आहे आम्ही देवाकडे वळवलं पाहिजे. हालेलुया. एक तरुण होता, ज्यावेळेस आम्ही बायबल मध्ये पाहतो, देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, एक तरुण होता आणि त्या तरुणाने काय केलेलं आहे? परमेश्वराच्या जवळ येऊन काय त्याने आपल्या बापाजवळ आलेला आहे आणि आपल्या बापाजवळ आल्यानंतर त्याने काय केलेलं आहे? त्या बापाला म्हटलेलं आहे की तू काय कर, माझी जी प्रॉपर्टी आहे, माझे जे धन आहे, माझे जे सर्व काही जे माझं आहे तू ते मला दे आणि मी काय करेल ते घेईल आणि माझं मी जगणार. आणि त्यावेळेस त्याच्या बापाने काय केलेलं आहे? त्याला ती गोष्ट दिलेली आहे. लुकाचं पुस्तक 12वा अध्याय आणि जर आम्ही 11 पासून काय 10 वचनापासून जर आम्ही 32 वचनापर्यंत पाहिलं, त्यामध्ये एक तरुण मुलगा आहे. एका बापाचा 15वा अध्याय, त्याला दोन मुलं होते. लुकाचं पुस्तक 15वा अध्याय 11 पासून आम्ही 32 पर्यंत वाचतो. त्यामध्ये 2 मुलं आहेत. ते 2 मुलं काय करत होते? एका श्रीमंत मनुष्याचे 2 मुलं होते. त्यामधला धाकटा जो होता त्याने जिद्द केली, त्याने म्हटलं की नाही, मला माझा वाटा जी आहे तू मला दे. बापाने त्याचा वाटा त्याला दिला. पैसा घेतला आणि दूर देशे निघून गेला. जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत त्याने तो पैसा पुन्हा लावला. त्याने अय्याशी केली, वाईट वागला. पैसा वाईट गोष्टीच्या जवळ गेला आणि एक दिवस त्याचा पैसा संपला. जितके त्याचे मित्र होते, जितके त्याचे जवळचे जे झालेले होते मित्र मैत्रिणी, सर्वजण त्याला सोडून निघून गेले. नंतर तो उपाशी मरला. अनेक दिवस असा आला, त्याने लोकांच्या शेतामध्ये जाऊन त्याने काम केलं. काम काय केलं? डुकरं सांभाळायचं काम केलं. उदळ्या पुत्राची गोष्ट आहे, बायबल मध्ये लिहिलेली आहे. ही जीवन जे आहे आमच्या जीवनाविषयी महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस त्याने त्या पैसा जो आहे सगळा उडवला, त्याच्यानंतर तो शेतामध्ये डुकरं सांभाळायचा आणि पोट भरायला जेवणासाठी त्याने काय करायचा? ज्या डुकराला घातलेल्या शेंगा आहे ना तो खायचा, पोट भरायचा, त्याच्याने पोट भरायचा प्रयत्न करायचा आणि झोपायचा. एक दिवशी तो काय झालेला आहे? शुद्धीवर आलेला. त्याने काय केलं? विचार केला. त्याने विचार केला, शुद्धीवर आला. 17 वचन वाचा बघू काय म्हणतंय. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या घरात कितीतरी मोलकरास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर इथे भुकेने मरतो आहे. माझ्या बापाच्या घरात पुष्कळ आहे, जे नौकर चाकर आहेत त्यांच्यामध्ये खाण्यापिण्याची रेलचेल आहे, परंतु मी या ठिकाणी उपाशी आहे. तो शुद्धीवर आला. त्याने केलेली चूक, त्याने केलेलं पाप त्याच्या लक्षात आलं आणि पुढे काय म्हणते बघा 18 वचन. मी उठून आता आता मी उठून माझ्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, हे बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केलेले आहे. आता मी एक गोष्ट करणार आहे. आता त्याने शुद्धीवर आलेलं आहे, भानावर आलेलं आहे. त्याच्या डोक्यामध्ये एकच आहे की माझ्या बापाकडे पुष्कळ आहे. माझ्या बापाच्या घरी जे नोकर चाकर आहे ते देखील पुष्कळ अन्नाने तृप्त आहे आणि मी या ठिकाणी उपाशी मरत आहे. मी आता माझ्या बापाकडे जाणार आहे. आता मी माझ्या बापाच्या घरी जाणार आहे आणि त्याला म्हणणार आहे, हे बापा, मी तुझ्या विरुद्ध आणि देवाच्या विरुद्ध, स्वर्गाच्या विरुद्ध मी काय केलेलं आहे? पाप केलेलं आहे. त्याने ज्यावेळेस शुद्धीवर आलं त्यावेळेस त्याने पहिलं काम केला, पश्चाताप केला. देवासमोर पश्चाताप केला, देवाच्या समोर उभारला आणि ज्यावेळेस त्याने लक्षात आलं त्याचं पाप, त्याची गोष्ट, त्याने केलेली पाप त्याला लक्षात आली, आठवली, त्यावेळेस त्याने म्हटलं की मी बापाच्या विरुद्ध पाप केले आहे. मी देवाच्या विरुद्ध, स्वर्गाच्या विरुद्ध पाप केलं. आता मी जाणार, मी माझ्या बापाच्या समोर उभारणार. मी आता मालक म्हणून नाही, नौकर म्हणून जाईल आणि मी माझ्या बापाच्या घरामध्ये राहील. शुद्धीवर आला, त्याने पश्चाताप केला. काय म्हणते बघा बघू वचन.
जर आम्ही 20वे वचन पाहिलं तर काय म्हणतात? मग तो उठून मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच. तो दूर आहे तो. त्याच्या बापाने त्याला पाहिले त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. आणि त्याला त्याचा कळवळा आलेला आहे. बापाचं हृदय, बापाचं मन कसं असतं बघा. ज्यावेळी त्याने लांबून आपल्या लेकराला येताना पाहिलं, त्यावेळी त्याला बघितल्या बरोबर, त्याची दशा बघितल्या बरोबर त्याला त्याचा कळवळा आला. आता त्याची दशा कशी होती? कपडे अंगावर फाटलेले, केस वाढलेले, दाढी वाढलेली, त्याचं शरीर, त्याचं जे जीवन, त्याचं जे म्हणजे त्याचं जे शरीर होतं एकदम खराब झालेलं आणि घाण झालेलं असं जीवन त्याचं होतं, शरीर होतं. परंतु बापाने ज्यावेळी त्याच्याकडे पाहिले, बापाला त्याचा कळवळा आला. आज आमचा देखील पिता, जो स्वर्गीय पिता आहे, परमेश्वर जो आहे, तो आज आमचे देखील असंच वाट पाहत आहे. हालेलुया. त्याची इच्छा आहे की प्रत्येक लेकराने माझ्याकडे यावं, प्रत्येकाला मी माझ्याजवळ घ्यावं, त्याला स्वर्गाचं राज्य द्यावं. म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये देवाविषयी तो पश्चातापाचे मन तो घालतो, कारण तो त्याच्यावर प्रेम करतो. एक दिवस आमच्या आयुष्यामध्ये असं येतं, आम्ही भानावर येतो, शुद्धीवर येतो आणि आमच्या डोक्यात एक येतं की बरोबर आहे, मी केलेली चूक आहे, मी केलेलं पातक आहे, मी जे पाप केलेलं आहे, आता मी माझ्या देवासमोर मी पश्चाताप करणार, सोडून टाकणार, प्रार्थना करणार. ज्यावेळी तुम्ही गुडघ्यावर येता आणि ज्यावेळेस परमेश्वरासमोर गुडघ्यावर येऊन प्रार्थना करता, रडता, देवाला म्हणता, देवा मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे. हालेलुया. दावीद राजाने देखील पाप केलं, त्याने देखील पश्चाताप केला आणि त्याने हीच गोष्ट केली. त्याने दुसरं तिसरं ज्यावेळेस नातान संदेशला गेला, तुम्ही जर पहिलं दुसरा शमूएल याचा 12, 13, 14 वचन जर तुम्ही हे वाचलं तर तुमच्या लक्षात येईल, दावीद राजाने जी पातक केलेलं आहे, त्याने त्या पातकाची नातान संदेशाने त्या देवाच्या सेवकाने त्याला ती सांगितलेली आहे, त्याचं पातक दाखवलेलं आहे आणि त्याला परमेश्वराची बाणी, परमेश्वराने दिलेलं वचन तो त्याच्याकडे गेलेला आहे, सुवार्ता घेऊन दावीदाकडे गेलेला आहे. ज्यावेळी दावीदाने पाहिलं, नातान संदेशाने त्याला सांगितलं त्यांचे पाप, त्याने केलेले पातक ज्यावेळी त्याला सांगितले, त्यावेळी दावीद राजाला मनापासून वाईट वाटलेलं आहे. जर 12वा अध्याय तुम्ही 7-8 वचनापासून पाहिलं, पहिला शमूएल, दुसरा शमूएल, क्षमा करा, त्यामध्ये लिहिलेलं आहे दावीद राजाचं पातक त्याने सांगितलं आणि ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस दावीद राजाने काय केलेलं आहे? पश्चाताप केलेला आहे. त्याने पश्चाताप केला, देवासमोर रडला आणि देवासमोर त्याने पश्चाताप करून हे स्तोत्र संहिता 51 लिहिलेलं आहे, पश्चातापाचं स्तोत्र आहे. त्यामध्ये म्हणतो, हे देवा माझे पातक माझ्या समोर नित्य आहे, मी जे केलेले पातक आहेत है ना, ते माझ्या समोर, माझ्या डोळ्यासमोर नित्य आहे. मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे. मी तुला जे आवडत नाही त्या गोष्टी मी केलेल्या आहे. मी केलेले अपराध तू जाणतो आणि तू माझ्या पापापासून आपलं तोंड फिरव. परमेश्वर आमचे अपराध जाणतो, आम्ही केलेले पातक जाणतो आणि ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करतो, देवा मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केलेलं आहे, तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील, निवाडा करशील त्यावेळेस निस्पृह ठरशील. हे देवा माझ्या पापापासून आपलं तोंड फिरव. हे देवा माझ्या पातकाची क्षमा कर. हे देवा मला मला भरपावून शुद्ध कर. आणि 17व्या वचनामध्ये म्हणतं, भग्न व अनुतप्त हृदय परमेश्वर तुच्छ मानत नाही. हिंदीमध्ये असं म्हणलंय, टूटा मन परमेश्वर के लिए योग्य बलिदान है. टूटा मन, जे अंतःकरण आमचं तुटलेलं आहे, जे मन तुटलेलं आहे, जे पश्चातापाने अश्रूच्या द्वारे आम्ही देवासमोर पश्चाताप करतो, त्यावेळेस देव आमची प्रार्थना ऐकतो. काय म्हणते? भग्न व काय मराठीत काय म्हणते बघा बघू. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. भग्न आत्मा. हे देवा भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानत नाही. भग्न दुःखी जे हृदय आहे, ज्या अश्रूने भरलेलं हृदय आहे, ज्या अश्रूने भरलेली प्रार्थना आहे, ज्यावेळी देवासमोर आम्ही गुडघे टेकतो, पश्चाताप करतो, देवाला मागतो की माझ्या पातकाची क्षमा कर,
देव हे भग्न व अनुतप्त हृदय परमेश्वर तुच्छ मानत नाही. देव त्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करत नाही किंवा त्याला मानत नाही किंवा तू पाप केलं तुझं तू निस्तार ना 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 ना. परमेश्वर काय करतो? भग्न व अनुतप्त हृदय परमेश्वर तुच्छ मानत नाही. आमचे अपराध आमचे पाप ज्यावेळेस आम्ही देवासमोर कबूल करतो देव आमच्या पातकाची क्षमा करतो. या ठिकाणी या एका तरुण मुलाने काय केलेलं आहे? तो चुकीच्या मार्गाने गेला, परंतु ज्या वेळेस तो आपल्या बापाकडे आला त्यावेळेस बाप त्याचा रोज नित्य नेम तो रोज त्या मार्गाकडे लक्ष देऊन होता की माझा मुलगा कधीतरी माझ्याकडे येईल, परत येईल. परंतु पैसा धन दौलत जगातल्या गोष्टींमुळे त्याचं डोळे आंधळे झालेले आहे. परंतु ज्या वेळेस शुद्धीवर आला त्याने पश्चाताप केला. हे बापा मी तुझ्या विरुद्ध तुझ्या आणि स्वर्गाच्या विरुद्ध मी पाप केलेला आहे. तो धावत पळत पण त्या बापाकडे आलेला आहे आणि बापाने काय केलं जरा वाचा बघू. 22 वचन वाचा. 21-22 दोन्ही वाचा. मुलगा त्याला म्हणाला बाबा बाबा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केले मी आहे. स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केलेला आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास आता मी तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य मी नाही. योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले परंतु बापाने आपल्या दासाला सांगितले लवकर उत्तम झगा आणून लवकर उत्तम झगा आणून याला घाला. यांना घाला. त्याच्या हातात अंगठी त्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. हालेलुया. आनंद करा, त्याला कपडे घाला, त्याला झगा घाला. आज आम्हाला देखील परमेश्वर झगा देणार. हालेलुया. जर आम्ही पश्चाताप करत आहे, जर आम्ही देवाकडे वळणार आहे तर देव आम्हाला झगा देणार आहे. आणि तो झगा म्हणजे कुठला? तारणाचा झगा. बघा प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 9वे वचन काय म्हणते बघा. यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे वंश सर्व वंश लोक सर्व लोक व व निरनिराळे भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळा घेतलेला मोठा लोक समुदाय राजासनासमोर म्हणजे स्वर्गासमोर देवाच्या समोर व कोपऱ्यासमोर व कोकऱ्यासमोर प्रभू येशू ख्रिस्तासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पाहिला. देव ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करणार ना आम्हाला तारणाचे झगा देणार, तारणाचे वस्त्र तो आम्हाला देणार आणि आम्ही ते घेऊन स्वर्गामध्ये देवाच्या समोर राहणार. हालेलुया. म्हणून परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आहे. आम्ही स्वर्गामध्ये जर आम्हाला जायची इच्छा आहे तर पश्चाताप सर्वात महत्त्वाचा आहे. आम्ही पापी आहे परंतु येशूचे रक्त आहे आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. कारण येशू या जगामध्ये आलेला आहे आमच्या पापाची क्षमा करण्यासाठी. आणि त्याने काय केलेलं आहे बघा बघू. जर आम्ही पाहिलं एफेसीकरास पत्र याचा 2रा अध्याय 14 वचन जर आम्ही पाहिलं तर बघा काय म्हटलेलं आहे. येशूने ज्यावेळेस रक्त सांडलं त्या रक्ताच्या करवी काय केलेलं आहे बघा. कारण तो आपली मूर्तिवंत शांती आहे. कारण तो आपली मूर्तिवंत शांती आहे. त्याने दोघांस एक केले. त्याने दोघांस कोण? प्रभू येशू ख्रिस्ताने दोघांस एक केले. कुणास? परमेश्वराला आणि आम्हाला पुन्हा एकदा एकत्र केला. त्याने दोघांस एक केले. त्याने दोघांस एक केले आणि मधली आड भिंत पाडली. मधली आड भिंत त्याने काय केलेले? पाडलेले आहे. जी परमेश्वराच्या मध्ये आणि आमच्या मध्ये जी आड भिंत होती ती पडलेली आहे. आता आम्ही देवाच्या जवळ आलेलो आहे. आता देवाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश झालेला आहे. म्हणून पश्चाताप जो आहे हा सर्वात महत्व देवाच्या जवळ नेण्याचा मार्ग आहे. जर आम्ही देवाच्या जवळ जातो याचा अर्थ काय की आम्ही पश्चाताप केल्यानंतरच आम्ही देवाच्या समीप जातो, देवाच्या जवळ जातो. कारण येशू एक मार्ग आहे, येशूच एक मार्ग आहे ते आम्हाला देवाच्या जवळ घेऊन जातो. कारण येशूचं रक्त आहे ते आम्हाला काय करतं? देवाच्या जवळ घेऊन जातं. हालेलुया.
बघा त्याच अध्यायामध्ये जर एफएसी 2 याचा 13 वचन जर पाहिलं, बघा काय म्हणतं. हा, परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला. आता तुम्ही देवाच्या जवळचे झाला. येशूच्या रक्तामुळं जे आम्ही दूर होतो ते आता येशूच्या रक्तामुळं आता आम्ही ख्रिस्ताच्या जवळ आलो. ख्रिस्ताच्या रक्तामुळं देवाच्या जवळ आलेला आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पश्चाताप करा. येशूचं रक्तच आहे की आम्हाला शुद्ध करतं, आम्हाला देवाच्या जवळ घेऊन जातं. पहिले योहानाचं पत्र याचा पहिला अध्याय 1 वचन सांगून बंद करतो. 7वं वचन काय म्हणते बघा, त्याचं शेवटचं ओळ वाचा. आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. येशूचंच रक्त आहे की आम्हाला आमच्या पापापासून शुद्ध करतं. ज्यावेळेस आम्ही पापापासून शुद्ध होतो त्यावेळेस आमच्यामध्ये देवाच्या मध्ये जी आडभिंत आहे, पापाची आडभिंत आहे, ती आडभिंत पाडली जाणार आहे. त्या पश्चातापाच्या अश्रूच्या कर्मी ती पापाची आडभिंत काढली जाणार आहे. नाहीतर तुम्ही कितीही ओरडा, किती जर पश्चाताप केला नाही, मोठ्याने प्रार्थना करा, वर्षिप करा, पण पश्चाताप केलेला नाही, परमेश्वर ऐकत नाही. यशाया याचा 59 अध्याय 1-2 वचनामध्ये काय म्हणते बघा, परमेश्वराचे कान इतके मंदावलेले नाही, बहिरे नाही की ते तुमचा शब्द ऐकू शकत नाही. परमेश्वराचा हात एवढा तोडका नाही की तुमचा उद्धार करवत नाही. तू आणि तुमचे अपराध परमेश्वराच्या मध्ये आडभिंतीप्रमाणे झालेले आहे. काय म्हणते बघा बघू, पहा उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झालेला नाही, ऐकू येत नाही, इतका त्याचा कान मंद झाला नाही, एवढा त्याचा कान मंद झालेला नाही. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झालेले आहे. तुम्ही काय करा, किती प्रार्थना करा, किती उपास धरा. पास्टर मैं तो बहुत उपास पकड़ती हूँ, बहुत प्रार्थना करती हूँ, परमेश्वर मेरी बातों को नहीं सुनता. मैंने बोला आपने पश्चाताप किया है, अपना जीवन प्रभु को दिया है, अगर दिया है तो ही प्रभु आपके प्रार्थना सुनेगा. तुम्ही पश्चाताप केली आणि जर देवाला आपलं जीवन दिलं तरच देव तुमची प्रार्थना ऐकणार आहे. नाहीतर आमचे पातक घेऊन ते आळभिंत मध्ये आहे, इकडे ओरडत आहे, हे देवा माझ्याकडे बघ, माझ्यावर एवढं संकट आलं, हे देवा माझ्या घराकडे बघ, माझ्याकडे असं झालेलं आहे, हे देवा माझ्या कामामध्ये असं झालेलं आहे, हे देवा माझं असं झालं, माझं तसं झालं. देव तुमची प्रार्थना ऐकणार कधी ऐकणार. पण ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करता त्यावेळेस बायबल मध्ये तुम्ही त्या वचनामध्ये पाहिलं की परमेश्वराने जी पापाची आडभिंत आहे ती परमेश्वराने पाडून टाकली. म्हणून देवाला आता तुमच्यामध्ये, देवामध्ये आता तुमच्या पापाची आडभिंत नाही जर तुम्ही पश्चाताप केलेला आहे. म्हणून पश्चाताप सर्वात महत्वाचा आहे. आमच्या पातकाची क्षमा परमेश्वर करतो. आणि वचन एक सांगतं, शेवट वचन वाचू बघा, जर लुकाचं पुस्तक 15वा अध्याय 10व्या वचनामध्ये काय म्हणतं बघा. लुकाचं पुस्तक 15वा अध्याय 10वं वचन. तुम्ही ज्यावेळेस पश्चाताप करताना कोण आनंद करते या ठिकाणी बघा, कुठं आनंद होतो यामध्ये लिहिलेलं आहे. हा, त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो. कुठं होतो? देवाच्या दूतासमोर. देवाचे दूत कुठं असतात? एक मनुष्य जर पापापासून पश्चाताप करतो, देवाला आपले पातक कबूल करतो, देवाला आपलं जीवन देतो, पश्चाताप करतो, तर साधारण गोष्ट नाही. हा, लक्षात ठेवा, ही साधारण गोष्ट नाही. स्वर्गामध्ये आनंद केला. जेवढे दूत आहेत तेवढे आनंद करतात, देवाला धन्यवाद देतात, आपल्याविषयी आनंद प्रगट करतात. हालेलुया. म्हणून आम्ही पश्चाताप केला पाहिजे. पश्चाताप करणं गरजेचं आहे.
म्हणून आम्ही पाहतो देवाने आम्हाला आज्ञा दिलेली आहे, पश्चाताप करा, पश्चाताप करा. आम्ही योहानाने पाहिलं, जो परमेश्वराचा जो बाप्तिस्मा करणारा योहान आहे, त्याने देखील जर आम्ही पाहिलं तर त्याने देखील एकच सांगितलं. मत्तयाचं पुस्तक 3 अध्याय 12 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. हालेलुया. काय म्हणते बघा देवाचं वचन, मत्तय 3:12. हा, 1-2 क्षमा करा, 1-2. पश्चाताप करा, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा, पश्चाताप केला पाहिजे. जर आम्ही पश्चाताप केलं तरच आम्ही स्वर्गाच्या जवळ जाणार, स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार. पश्चाताप केला नाही तर काही उपयोग नाही. जर मला मार्ग मिळालेला आहे, मला स्वर्गाचा मार्ग मिळालेला आहे, माझा पश्चाताप झालेला आहे, माझं जीवन मी देवाला दिलेलं आहे, जे माझे इतर बहीण भावंड आहेत, ज्या नाशाच्या दलदलीच्या चिखलामध्ये जे अडकलेले आहे, आज मला त्यांना जाऊन तिथून त्यांना परत परमेश्वराकडे आणायचं आहे. आम्हाला सुवार्ता केली पाहिजे, सुवार्ता सांगितली पाहिजे. ज्या देवाने आम्हाला जे दिलेलं मन आहे, ते मन जे स्वार्थेचं मन आहे, ते स्वार्था आम्ही केली पाहिजे. आणि पापासाठी, पश्चातापाच्या ह्याच्यासाठी आम्ही ही सुवार्ता सांगितली पाहिजे. शिष्याने बी आपल्या जीवनामध्ये ही सुवार्ता सांगितलेली आहे. जर आम्ही पाहिलं मत्तयाचं मार्काचं पुस्तक 6 अध्याय आणि 12 वचनामध्ये जर पाहिलं तर शिष्याने देखील ही सुवार्ता सांगितलेली आहे. काय? पश्चाताप करा. येशू ख्रिस्ताचे जे 12 शिष्य आहेत, त्याने ज्यावेळी त्यांना तो स्वर्गाचा मार्ग सापडला, त्यावेळी त्याने जागोजागी जाऊन, जागोजागी एक प्रत्येक गावागणेश, प्रत्येक शहरागणे जाऊन त्याने ही सुवार्ता सांगितलेले, पश्चाताप करा, देवाचं येणं जवळ आलेले. काय म्हणते वचन वाचा? ते तेथून निघाले व लोकांनी पश्चाताप करावा, व लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली. अशी त्यांनी घोषणा केली. आज देवाने मला जर निवडलेलं आहे तर मी प्रत्येक जागेमध्ये जाऊन घोषणा केली पाहिजे की जे माझ्या बहिणी, जे माझे भाऊ, जे पापामध्ये दलदलामध्ये अडकलेले आहेत, त्यांना परमेश्वराच्या मार्गासाठी आणण्यासाठी पश्चातापाची घोषणा केली पाहिजे. आम्ही आमच्या पश्चाताप म्हणजे पापाची कबुली करणं आणि सोडून टाकणं, देवासमोर पाप कबूल करणं, पश्चाताप करणं, देवासमोर रडणं आणि देवासमोर आपले कबूल करून पातक सोडून देवाच्या मार्गे लागणं, म्हणजे देव तुम्हाला आशीर्वादित करणार आणि स्वर्गाचं राज्य देणार. म्हणून पश्चाताप देवाच्या जवळ नेतं. पश्चाताप ही देवाच्या जवळ जाण्याची पहिली पायरी आहे. पश्चाताप आम्हाला शुद्ध करतं. पश्चातापच आहे की आम्हाला देवाचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो. पश्चातापच आहे की आम्ही धीटपणाने आमचा उद्धार करता येशू जो आहे त्याच्याकडे आम्हाला उद्धार मिळालेला, आम्ही त्याची सुवार्ता सांगू शकतो. थँक्यू. प्रेज द लॉर्ड.